मांडवा ग्रुप यांचा हातवर लावण्याचा प्रयत्न आहे। शेवाळे गोविंदा पथक मांडवा ग्रुप नंतर शेवाळे गोविंदा पथक आपण तयार राहायचंय। विनंती आहे आपल्याला सोडला चला स्थानिक गोविंदा पथक सुद्धा इथं सलामी देण्याचा प्रयत्न करतोय। मांडवा ग्रुपच्या गोविंदांना आपण मदत करायची आहे। इतर गोविंदा पथकांनी कृपया मांडवा ग्रुपला सुद्धा मदत करायची आहे। पांजरापोळचा ग्रुप सुद्धा एक 4 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न आणि मांडवा ग्रुपच्या वतीनं 6 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न सुरू आहे। सावकाश आरामात निवांत आरामात अगदी आरामात 6 थराची एक सुंदर सलामी। आमचे साईन कोलीवाडाचे तालुका ॲम्ब्युलन्सला जागा द्या। ॲम्ब्युलन्सला स्वागत आहे। ॲम्ब्युलन्स जाऊ द्या। ॲम्ब्युलन्स जाऊ द्या। ॲम्ब्युलन्सला जागा करा। हाय काळ पादवी हा यांना तोपर्यंत लावू द्या 4 थराचे बघूया। पांजरापोळची महाराष्ट्रातलं एक सक्षम नेतृत्व संतान श्री अविनाश महातेकर साहेब आणि त्यांचा आजचा हा सोहळा संपन्न होतोय आणि आजच्या शेवाळे गोविंदा पथक त्यानंतर आपले अंबाडगावचं आई काळबादेवी दुसरा नंबर आहे। रिपब्लिकन पक्षाचे 2 मिनिटात काय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी संजय डोळसे यांच्या वतीनं आज या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम साजरा होतोय। गेली 18 वर्ष संजय डोळसे यांनी ही प्रथा पाळलेली आहे आणि अतिशय मेहनतीनं या ठिकाणी ते आणि शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम करतात। या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांना सुद्धा या ठिकाणी वेगळी दहीहंडी तयार करायची इथे सोय केलेली आहे। एक गोष्ट खरी आहे की गेले 2 महिन्यामध्ये जे काही देशामध्ये घडत आहे विशेषतः महिलांच्यावरती ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत तर त्यातून महिला आणि पुरुष यांच्यामधला संघर्ष उभा राहतो की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि सरकार याच्यामध्ये काही करण्यामध्ये अपयशी ठरत चाललेलं आहे। विशेषतः पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये अपयशी ठरत चाललेलं आहे। या पातळीवरती आम्ही या सगळ्या बलात्कारींच्या बाजूने उभे राहिलेलो आहोत आणि जे म्हणून गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आणि या पातळीवरती ज्या वेळेला सण आणि असे काही उत्सव येतात त्यावेळेला सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची मोठी जोखीम आता कार्यकर्त्यांच्यावरती आहे। संजय डोळसे यांनी अतिशय समर्थपणे ती पार पाडली याबद्दल मी त्यांना धन्यवाद। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ आरपीआय मित्रपक्ष आहे आणि जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जर सरकार स्थापन होणार असेल तर त्याच्यामध्ये आरपीआयचा सहभाग निश्चित असतो। विधानसभा आरपीआयसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि संजय डोळसे ते तयारीमध्ये आहेत, काय सांगणार आहे? आम्ही किमान 16 जागांची मागणी करीत आहोत परंतु अजून चर्चा झालेली नाही। वर्षानुवर्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न कलाकुंज मित्रमंडळ आणि केंद्रीय मंत्री केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आज 18 वर्षापासून आम्ही लावतोय आणि सगळ्यात ईश्वराची कृपा आहे का या 18 वर्षामध्ये कधीच कुणाला गालबोट ह्या कार्यक्रमाला लागला नाही। याच्यामध्ये प्रशासनाचं सहकार्य, पोलीस मित्रांचं सहकार्य आणि येणाऱ्या सगळ्या गोविंदा पथकांचं स्वागत। आयोजक संजय डोळसे सगळ्या शासनाने दिलेल्या सूचनेनुसार बारकाईने सगळे लक्ष देऊन आमचे संयोजक मंडळ या विधानसभेचे अध्यक्ष माझे मित्र सुभाष साळवे आहेत, आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील सदाफुले, आमचे अशोक साबळे जिल्ह्याचे सहकारी हे सगळे लोक मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन करतोय। तुम्ही सगळे मीडियाचे जे सहकारी आमचे मित्र हे सगळे हा कार्यक्रमाला प्रदर्शित करत असतात पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम वर्षानुवर्ष असंच पुढे राहील असं आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो। गेल्या 18 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न कलाकुंज मित्रमंडळ यांच्या माध्यमातून प्रमुख संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन होत आहे।
सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वातावरणात हे होत आहे आणि विशेष महिला भगिनींची आम्ही काळजी घेत आहोत. महिलांमध्ये जो आपला महाराष्ट्रामध्ये उद्रेकचं वातावरण आहे ते शांत करण्याचा किंवा त्यांना संविधानिक आम्ही सांगतोय फाशी शिक्षा हा भाग जरी असला अनेक मंडळ त्या महिलांचे आपले फ्लॅग्स लावत आहेत की त्या नराधमांना फाशी व्हायला पाहिजे, पण फाशी हे संविधानात मार्ग व्हायला पाहिजे आमचं एक म्हणणं आहे. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की निश्चित फाशी व्हायला पाहिजे. ज्या नराधमांनी आमच्या भगिनीचा अपमान केलाय त्यांना फाशी व्हायला पाहिजे आणि ती फाशी होत असताना संविधानाच्या मार्फत त्यांना फाशी होणं गरजेचं आहे. देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान या ठिकाणी देशाला सन्मानपूर्वक घेऊन आहे आणि जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे आणि या दहीहंडीच्या माध्यमातून आम्ही संविधानाचा सन्मान करत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आशीर्वादाने गेली 18 वर्षापासून हा दहीहंडी उत्सव आपण साजरा करत आहोत आणि आता सकाळपासून कमीत कमी 100-150 मंडळाच्या पुढे हजेरी लागलेली आहे आणि जल्लोषामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा कार्यक्रम साजरा करतो. काय विशेष स्वच्छतेसाठी आम्ही एक टीम ठेवली 11 लोकांची की सर्व स्वच्छता कुठे कचरा पडला असेल ते उचलणं वगैरे ह्या सर्व ठेवली सुरक्षा आणि महिला सुरक्षासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. स्पेशल बॅरिकेडची वगैरे व्यवस्था या ठिकाणी केलेली गेलेली आहे आणि एक ॲम्ब्युलन्सची पण अरेंजमेंट आपल्याकडे इथे आहे. डॉक्टरांची टीम या ठिकाणी आहे. कुठल्याही गोविंदा पथकाला जर कुठली इजा होत असेल तर तात्काळ त्याला हॉस्पिटलाइज करण्याची सुविधा आमच्याकडे तत्परतेने. सकाळपासून किती मंडळ येऊन गेले आणि कोण कोण नेते येऊन गेले? आत्तापर्यंत सकाळपासून कमीत कमी 165 ते 170 मंडळ येऊन गेले आणि आमचे माजी राज्यमंत्री अविनाशजी मातेकर साहेब ते येऊन गेले. शिवसेनेच्या महेश्वरी हे आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि नेते रामदासजी आठवले साहेब आणि प्रसादजी लाड हे संध्याकाळी 6 वाजता येणार आहेत. राहुलजी शेवळे हे सुद्धा 6-6:30 दरम्यान येणार आहे. सर काय सांगणार तुम्ही एवढे लोक येतात, किती आनंद येतो? खरं तर हा आनंदाचा उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये आणि जर इंडियामध्ये म्हटलं तर एकमेव सण असा आहे की मराठी माणूस मराठी माणसाला वरती चढण्यासाठी मदत करतो म्हणून हा सण अति उत्साहात साजरा केला जातो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्म समभाव ह्या दहीहंडीमधून आम्ही संदेश देत असतो.